तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला चॅनल शुभांगी समाधानमध्ये। तर हा व्लॉग आहे दत्त जयंतीचा पूर्वतयारीचा। तर उद्या दत्त जयंती आहे आणि आदल्या दिवशी रात्री मी हा व्लॉग जो आहे तो शूट करते। म्हटलं चला आपण तुमच्यासोबत ही तयारी शेअर करूयात, मी काय काय करते कसं करते असं। तर दत्त जयंतीला मी गावाकडे जाणार होती, पण मग परत विचार केला की म्हटलं नको जायला, कारण सुट्टीचाही प्रॉब्लेम येतो आणि मी आत्ताच मागे जाऊन आली म्हणून। तर म्हटलं इथे पण आपली देवपूजा आहे, सगळं आहे, तर यावर्षी आपण इथेच करूयात म्हटलं सेलिब्रेट। तर सायंकाळी मी घरी आले ऑफिसवरून, मला यायला खूप उशीर झाला होता, कारण थोडंसं सामान पण घ्यायचं होतं देवाचं, कारण सकाळपासून चालूच आहे आमची तयारी। सकाळी आम्ही फुल मार्केटला गेलो होतो आणि तिथून सगळे फुलं वगैरे आणले। त्यानंतर आम्हाला असं छोटंसं बलून डेकोरेशन पण करायचं होतं। म्हटलं आता देवाचं म्हणजे जयंती बड्डेच म्हणता येईल, तर म्हटलं थोडंसं असं बलून डेकोरेशन वगैरे करूया छान। तर येताना आम्ही हे बलून वगैरे पण आणले होते। सरांनी इथे बलून वगैरे जे आहे ते फुगवायला घेतले, म्हटले की मी डेकोरेशन करतो तोपर्यंत तू सगळं आवर बाकीचं किचनमधलं वगैरे काही असेल ते। तर मी आवरायला घेतलंच तोपर्यंत माझी फ्रेंड आली, लगेच माझी दुसरी फ्रेंड आली, लगेच तिसरी फ्रेंड आली आणि असं आम्ही सगळे जमलो। घरात तर एवढा पसारा होता, आपण म्हटलं आता काय करायचं, कारण त्याही बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे आल्या नव्हत्या, जवळपास 15-20 दिवस झाले, आणि त्या चक्क आज त्यांच्या बाळाला घेऊन आल्या होत्या। आधी एकच वेळा आलेला आहे तिला घेऊन, रुद्राला, खूप छोटी आहे ती। तुम्ही डेकोरेशनच्या व्लॉगमध्ये तिला बघितलं असेल, जेव्हा मी फुलांचं डेकोरेशन केलेलं वेलकम बेबी गर्लचं, तर तीच ही रुद्रा आहे। ती आता 5 महिन्याची झाली आहे आणि खूप क्यूट आहे। तर तिला पहिल्यांदाच ताई घेऊन आल्या होत्या वरती आणि मी त्या जरा वेळ बसल्या, आम्ही सगळेजण बसलो होतो, गप्पा मारत होतो। तेवढ्यात परत त्यांचा सगळ्यांचा आवाज ऐकून अवनी, शिव आणि ते पण आले होते। तर लगेच त्यांची मम्मी पण आली त्यांना बघायला, म्हणे हे काय करताय तिथे, मला ते वाटलं। पण त्या पण आल्यावरती आम्ही बराच वेळ बसलो, मग त्यांना लाडू वगैरे दिले मी खायला, मम्मीने जे लाडू बनवून दिलेले ते। मग बराच वेळ बसलो, गप्पा मारायचं काम चालू होतं, तिकडे सरांचं पण थोडं थोडं काम चालू होतं आणि चाललं होतं आमचं एकमेकांना वस्तू वगैरे दाखवणं। रुद्रा एवढी छान खेळत होती, खूप क्यूट आहे ती, खूप छान आहे आणि खूप दंगा चालू झाला होता। मला तर टेन्शन आलेलं, म्हटलं आता काय होईल, कधी करूयात तयारी, आणि 8:30 वाजत आलेले होते। मी त्यांना सगळ्या गोष्टी दाखवत होती, मी हे आणलं ते आणलं, आणि इथे मुलांची पण गडबड चालू होती, त्यांना बोलून बघून खूप भारी वाटत होते, काका मी करू का, मी बनवू का, असं चालू होतं त्यांचं। बराच वेळ आम्ही बसलो, त्यांना म्हटलं चहा वगैरे बनवते, पण ते म्हटले नको, आता बराच वेळ झालेला आहे, स्वयंपाक झालेला आहे। आणि ते माझ्यासाठीही मसाले भात घेऊन आले होते। मसाले भात खूप छान होता, मी नंतर खाल्ला तो। आम्हाला जेवायला तर रात्री 12 वाजले होते, खूप उशीर झाला होता, पण म्हटलं आज हे करावंच लागेल, कारण सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आहे दत्त जयंतीचं, तर तेवढ्या वेळामध्ये करायचं होतं आम्हाला। त्यानंतर मग मी पटपट आवरून घेतलं, गप्पा पण मारणं चालू होतं। म्हटलं आता काय करू, आवरता तर येणार नाही, आणि तेही बऱ्याच दिवसांनी आले होते। त्यांचा मला दररोज फोन येतच राहतो, आली का तू, कुठे आहेस, ये खाली, पण एवढ्यात माझं जायचं जमतच नाही आहे, कारण खूप उशीर होऊन जातो आणि आता हिवाळ्यामध्ये लवकर अंधार पडतं, जॉबवरून घरी येत नाही तोपर्यंत अंधार होऊन जातो, मग कुठे जायची इच्छाच होत नाही, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं आणि झोपून घ्यायचं। त्यामुळे मग आज म्हटलं असू दे, आवरायचंच आहे आपल्याला, आजची रात्र जागरण केलं तर काही होणार नाही, त्यामुळे मस्त निवांत गप्पा मारत बसलो।
त्यानंतर हे थोडं बाहेर गेले होते कारण आम्हाला बड्डेसाठी केक वगैरे आणायचा होता, स्वीट वगैरे आणायचे होते. तर ते म्हटलं की दुकान बंद होऊन जातील तोपर्यंत मी घेऊन येतो, आणि ते सगळं घेऊन पण आले. आणि इकडे बलून डेकोरेशन झालेलं होतं. मी माझे कामं आवरत होती तोपर्यंत सरांनी इकडे पूर्ण डेकोरेशन करून ठेवलं आणि त्यांच्या पद्धतीने केलं होतं, पण छान होतं मस्त. त्यानंतर मग इथे आम्ही माळा ओवायला घेतल्या. सकाळी गेलो होतो फुल मार्केटला, माळा बघितल्या पण खूपच महाग होत्या, 200-250 रुपयाला एक. आणि आम्हाला अशा 2-3 माळा हव्या होत्या. तर म्हटलं एवढं महाग घेण्यापेक्षा आपण काय करू, फुलं घेऊन घेऊ आणि मग घरी आपण माळा ओवून घेऊ. पण वाटलं नव्हतं की एवढा उशीर होईल असं, पण ठीक आहे आता झालेलाच आहे तर मग करून घेतो. दोघांनी डिसाईड केलं आम्ही कसं करायचं आहे, काय करायचं आहे. त्या पद्धतीने अशा छान मस्त माळा ज्या आहेत त्या आम्ही ओवून घेतल्याने एवढे छान छान फुलं होते. असं वाटत होतं ना की सगळेच फुलं घरी घ्यावे. खूप मस्त मस्त एकदम कलरफुल असे छान होते. तरी मी बरेचसे आणलेले आहेत, मला जेवढे वाटले घ्यावेसे. असं नाही की सगळे जे वाटलं मला घ्यावंसं ते मी सगळं घेतलेलं आहे. आणि गुलाब आणलेत वेगवेगळ्या कलरचे, खूप छान छान आहेत ते गुलाब पण. तर मग बघू आता कशा माळा होतात. आम्ही विचार करतोय की असं करायचं आहे तसं करायचं आहे, पण फायनल लुक जो आहे तो उद्याकडे दिसेलच. आणि उद्या दुपारी आम्हाला मंदिरात पण जायचं आहे. बघू आता कसं पॉसिबल होतं ते. आणि तुम्ही बघू शकता हे फुलं किती छान आहेत, असं वाटतंय त्यांच्या माळी पण नाही ओवाळा असंच असू द्यावं. एकदम मस्त आहेत फुलं. आणि हे रोज वगैरे पण आणले आहेत, गुलाबाचे फुलं खूप मस्त होते तिथे आणि खूप कलरमध्ये होते, खूप छान छान होते. मला जेवढे वाटले तेवढे आम्ही आणलेले आहेत. आणि यांच्या माळी वगैरे नाही करायच्या, ते फक्त देवाजवळ ठेवायचे होते या हिशोबाने मी आणलेले होते. भरपूर होते आणि माळी ओवून पण फुलं बरेचसे उरले. आणि सरांचं इथे चालू होतं की गुलाबाच्या पाकळ्यांचा हार बनवायचा. त्यांनी सुरुवात पण केली, थोडेसे ओले पण त्यांना खूप वेळ लागत होता. त्यामुळे ते म्हटले हे काही पॉसिबल नाही आहे, हे आपल्याला फ्री वेळेमध्ये करावं लागेल, एखाद्या दिवशी आपण बनवू. त्यानंतर परत त्यांनी ते कॅन्सल केलं आणि मग परत आम्ही दुसरं आम्हाला जसे बनवायचे होते तसे बनवायला घेतले. कारण हे खूप अवघड होतं आणि पटपट वेळेत होणार नव्हतं, त्याच्यासाठी भरपूर वेळ हवा होता. त्यामुळे मग आम्ही जशा ओवायच्या होत्या तशा ओवल्या माळा पण. आत्ता आमच्या माळे वगैरे सगळ्या ओवून झालेल्या आहेत आणि मी इथे सगळं साहित्य जे आहे उद्याकडे मला लागणार ते मी सगळं इथे काढून ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी काढून ठेवते म्हणजे उद्याकडे घाई होणार नाही. आणि हा जो सुडा म्हणतात त्याला देवांसाठी जे आपण घेतो कापड त्याला, तर हे कापड मी आणलेले देवांसाठी. खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. त्याच्यात प्लेनमध्ये एक होतं आणि अजून एक होतं आणि हे एक होतं. या तिघांपैकी मला हे आवडलं तर हे घेतलेलं आहे, खूप मस्त आहे. आणि त्यानंतर हे विडा पात्र आहे. जर कोणी महानुभाव असेल तर त्यांना माहिती असेल की आपण देवाला विडा ठेवतो. तर हे विडा ठेवण्यासाठी मी जे आहे हे विडा पात्र आणलेलं आहे. हे आम्ही माझ्या माहेरी मंदिरांमध्ये घेऊन दिलेले आहेत खूप सारे. त्यानंतर समई वगैरे त्या दुकानावरून घेतले आहेत, त्यामुळे मग मला स्वतःसाठी घ्यायचं होतं पण घेतलं जात नव्हतं, तर हे मी घेतलेलं आहे. चला तर मग भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.